नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सागर भालेकर वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। कथा सुरू करण्यापूर्वी वाचन कट्टा या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सतीशचा इंटरव्ह्यू होता। बरेच दिवस जॉब शोधूनही त्याला जॉब मिळत नव्हता, पण आज अखेर त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता। सकाळी 9चा इंटरव्ह्यू होता। वाशी नाक्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या हायवेपासून उजवीकडे वळत त्याने बाईक वेगात घेतली। शहरापासून थोडं दूर अशा विरळ मनुष्य वस्तीत जिथं ओघानेच एखादी गाडी दिसत होती अशा निर्मनुष्य ठिकाणी एखादी कंपनीही असू शकते हे त्याला जरा विचित्र वाटत होतं। गाव एकदम साधं होतं आणि MIDC एरिया सुरू झाला होता। MIDCच्या अगदी शेवटच्या भागात एका जुनाट इमारतीत त्या कंपनीचे ऑफिस होतं। त्याची स्वप्न मोठी होती। त्याला एखाद्या MNC मध्ये जॉब हवा होता, पण वेळ अशी आली होती की जे मिळतंय ते त्याला घेणं गरजेचं होतं। कोरोना काळात आई आणि वडिलांच्या उपचारात सगळं काही गमावून बसला होता आणि मग आई वडिलांना सुद्धा गमावलं होतं। नोकरी तेव्हा गेली होती, शिवाय नंतर त्याने सुरू केलेला बिझनेसही बुडाला होता। कर्जदारांचं घरी येऊन तगादा लावणं रोजचंच झालं होतं, त्यामुळे त्याला आता मिळेल ती नोकरी करणं गरजेचं होतं। तो इमारतीजवळ आला आणि त्याने बाईक पार्क केली। इमारतीवर नजर टाकूनच त्याचं मन उदास झालं। SS प्रायव्हेट लिमिटेडचं ऑफिस कितव्या माळ्यावर आहे? गेट जवळ बसलेल्या वॉचमनला त्याने विचारलं। तिथं का चाललंय तुम्ही? वॉचमनने विचारलं। इंटरव्ह्यू आहे, सतीश म्हणाला। वॉचमनच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा बदलले। तिथं कोणी टिकत नाही, कशाला जाताय? वॉचमन म्हणाला। मजला कितवा? सतीशने जोर देत विचारलं। 4था, वॉचमन म्हणाला। सतीश गेटमधून आत आला। लिफ्ट ही नव्हती इमारतीला। चालत पायऱ्या चढत तो 4थ्या मजल्यावर पोचला। बिल्डिंग जुनी होती खरी, पण मोठी होती। तो पूर्ण मजलाच जवळजवळ 3000 स्क्वेअर फूटचा असेल आणि सगळा SS प्रायव्हेट लिमिटेड। जुनाट दरवाजा नॉक नॉक करत तो उभा राहिला। आतमधून दार उघडलं गेलं। ऑफिस बॉयने त्याला विचारलं, बोला, काय काम होतं? कोणाला भेटायचं आहे? इंटरव्ह्यूला आलो होतो, सतीश म्हणाला। ऑफिस बॉयने वरपासून खालपर्यंत नजर फिरवत एक स्मित हास्य करत त्याला आत घेतलं आणि दार बंद केलं। रिसेप्शनच्या इथं बसवत त्याला वाट बघायला लावली। ऑफिस बॉय आत गेला। ऑफिसचं एकूण वातावरण सगळं जुनाट पद्धतीने चालायचं असं दिसत होतं। जागोजागी जाळ्या जळमट लागलेली। भिंतीचा रंग तर बहुतेक कित्येक वर्षात दिलाच नव्हता। जागी जागी ओल आलेल्या त्या भिंतींमुळे तिथलं वातावरण जरा थंडच होतं। भिंतीवरचं घड्याळ पण जुनाट लंबक असलेलं। रिसेप्शनचं काउंटर तर होतं, पण कोणी रिसेप्शनिस्ट नव्हती। त्या रिसेप्शनच्या खोलीला एक मोठं असं दार होतं, जिथून आतमध्ये एक भला मोठा हॉल होता। त्या हॉलमध्ये एका 70 mm भल्या मोठ्या स्क्रीनवर रिसेप्शनवर बसलेल्या सतीशला सगळे बघत होते। 10 मिनिटात ऑफिस बॉय परत आला। बॉय कसला म्हाताराच होता। तुम्हाला आत बोलवलं आहे साहेबांनी। सतीश उठला आणि पिऊनच्या मागे दार उघडून आत शिरला। आतमध्ये येत त्याचे डोळे दिपून गेले। एक भला मोठा हॉल। तो येण्याच्या काही क्षण आधी तो 70 mm स्क्रीन बंद झालेला। अनेक खुर्च्या आणि टेबल्स आणि खुर्च्यांवर बसलेले जवळजवळ 100 ते 150 लोक लाईनीत बसलेले होते, पण एकाच्याही टेबलवर कॉम्प्युटर नव्हता। सगळे हातांनी रजिस्टरवर काहीतरी लिहित होते। तो आता त्यांच्यामधून चालत दोन्ही बाजूला नजर टाकत बॉसच्या केबिनकडे पिऊनच्या मागे चालत होता। बॉसच केबिन त्या हॉलच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात होतं। सगळ्या एम्प्लॉई लोकांनी एक विशिष्ट गणवेश घातलेला होता। पांढरा शुभ्र शर्ट आणि काळी पॅन्ट। प्रत्येकाच्या शर्टवर एक विशिष्ट नंबर मोठ्या फॉन्टमध्ये प्रिंट झालेला होता। प्रत्येकाच्या डोळ्याला एक जाड भिंगाचा चष्मा होता।
ही गोष्ट खूप विचित्र होती. काही एम्प्लॉई हे फिजिकली हँडिकॅप होते, काहींना तर पायच नव्हते, तर काहींना कान नव्हते. काहींच्या कानावर हिअरिंग एंड मशीन होते. कंपनी चॅरिटी करणारी दिसत होती. अपंग लोकांनाही कामाला ठेवतात हे लोक, चांगले असतील मॅनेजमेंटवाले, असं मनातल्या मनात विचार करत होता. तो बॉस त्या केबिनकडे येत होतं, पण सगळे एम्प्लॉई आपापल्या समोर असलेल्या रजिस्टरमध्ये डोकं घालून लिहित होते. कोणीही मान वर करत नव्हतं, कोणीही कोणाशीच एक शब्दही बोलत नव्हतं. तो केबिनच्या समोर आला आणि त्याने केबिनच्या दारावर नॉक नॉक केलं. मे आय कम इन सर, त्याने विचारलं. कम इन, आतून एक आवाज आला. खुर्चीवर एक जेमतेम 4 फूट उंचीचा एक माणूस बसला होता. त्याचं शरीर 4 फूटच होतं, पण त्याचा चेहरा एखाद्या 55 ते 60 वयोवर्षाच्या माणसासारखा होता. चेहऱ्यावर ना मिशी होती ना दाढी, पण आवाज अतिशय कडक आणि एखाद्या बाउन्सरसारखा राकट होता. सिट डाऊन प्लीज. त्याने त्याच्या समोर स्वतःची फाईल ठेवली. तो डोळ्याला एक जाड भिंगाचा चष्मा लावून ती फाईल बघू लागला. व्हेरी गुड, खूप हुशार आहात. काय अपेक्षा आहे पगाराची साधारण तुम्हाला? सर, सध्याची मार्केट कंडिशन बघता मला कमीत कमी 25,000ची तरी अपेक्षा आहे. तुमची जन्मवेळ काय हो, आणि रक्तगट आणि सनशाईन काय? असे एकावर एक विचित्र असे प्रश्न त्याने सतीशला विचारले. त्याला जरा विचित्र वाटलं आणि क्षणभर रागही आला. 6 जानेवारी, जन्मतारीख 1988, जन्मवेळ रात्री 1:14 आणि सनशाईन स्कॉर्पियन, रक्तगट ओ निगेटिव्ह. ग्रेट, तुमचं सिलेक्शन केलं जात आहे. सॅलरी 27,000 महिना. अपॉइंटमेंट लेटर लगेच घेऊन जा. बाहेर माझी स्टेनो बसलेली असेल, तिला मी सांगतो. तुम्ही बसा रिसेप्शनच्या इथे. हे सगळं आत घडत होतं आणि त्या हॉलमधल्या प्रत्येक माणसाचं लक्ष त्या केबिनच्या दिशेला होतं. पूर्ण हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळ्या हॉलमध्ये फक्त एक टेबल रिकामं होतं. त्यावर एम्प्लॉई नंबर 152 असा नंबर लिहिलेला होता. तो केबिनमधून बाहेर आला आणि सगळे एम्प्लॉई आता पुन्हा रजिस्टरमध्ये डोकं घालून काहीतरी लिहित होते. तो तिथून पुन्हा रिसेप्शनच्या इथं आला. हॉलचं दार पिऊनने लावून घेतलं आणि तो गेल्याची खात्री करून सगळे अगदी यंत्रवतरित्या रजिस्टर बाजूला ठेवून शांतपणे त्या बॉसच्या केबिनकडे बघत बसले. त्यातले 2 जण उठून बॉसच्या केबिनकडे आले. केबिनच्या आत येत त्यांनी काहीच विचारलं नाही. फक्त थंड चेहऱ्याने ते बॉस समोर जाऊन उभे राहिले. तो बुटका बॉस खुर्चीवरून खाली उतरला आणि विचित्रपणे जमिनीवर रांगत रांगत बाजूच्या सोफ्यावर आला. सोफ्याजवळ असलेलं एक रजिस्टर त्याने उघडलं. तू 137 रजिस्टर उघडून दे ना, तो त्या दोघांपैकी एकाला म्हणाला. आणि तिथं उभ्या असलेल्या माणसाने रजिस्टर उघडून दिलं आणि त्याने त्या रजिस्टरवर असलेल्या 152 या नंबरसमोर सतीश असं नाव लिहिलं. त्याचा एक पासपोर्ट साईज फोटो त्याने त्या नंबर समोरच्या रकान्यात चिकटवला. त्या दोघांकडे सतीश बघतच राहिला. ते दोघेही बाहेर आले आणि बाजूला असलेल्या माईक जवळ आले. नंबर 152, प्लेस फिल्ड अप. त्याचं नाव आणि नंबर जाहीर करताच तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा निश्वास टाकल्याचा भाव दिसत होता. एक म्हातारा एम्प्लॉई खुर्चीवरून उठून जमिनीवर गुडघे टेकत छताकडे बघत आणि मग जमिनीवर डोकं टेकवत रडायला लागला. ते आनंदाश्रू मध्यमवयीन माणूस भिंतीजवळ येत आनंदाने रडू लागला. सगळे एम्प्लॉई एक खूप मोठं संकट दूर झाल्याच्या आविर्भावात खुश झाले होते. सतीश बाहेर रिसेप्शनवर होता. त्याला आत काय चाललंय याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पिऊन त्याच्या जवळ आला. चला, स्टेनोनी तुमचं लेटर टाईप केलं आहे. सतीश उठला आणि पिऊनच्या मागे मागे चालू लागला आणि बाजूच्या खोलीतून आत गेला. समोर एक बाई बसलेली होती. तिच्या समोर एक जुनाट असं टाईपरायटर होता.
डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, त्या चष्म्यातून तिचेच डोळे तिला दिसत नव्हते. तिच्या समोर सतीश आला. सतीश सरनाईक. हो, बसा, हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. हा हा हा. जॉईनिंग उद्या दुपारी 3ला आहे. पहिले 2 महिने नाईट शिफ्ट आहे, त्यानंतर नॉर्मल शिफ्ट. 3 ते रात्री 1ची ड्युटी असेल. सध्या तुम्हाला मेंबर रजिस्ट्रेशन विभागात घेतलं आहे. काम तुम्हाला एम्प्लॉई नंबर 13 समजावतील. इथं आम्ही एकमेकांना नावांनी नाही तर नंबराने हाक मारतो आणि नंबर हीच तुमची या कंपनीतली ओळख असेल. हा हा हा. ती प्रत्येक वाक्य बोलून त्याच्या शेवटी थोडी हसत होती. तिने स्वतःच्या टेबलवर इन्व्हलप त्याच्या समोर धरायच्याऐवजी जरा तिरक्या बाजूने धरलं. त्याने इन्व्हलप हातात घेतलं. ती तिच्या हाताशी असलेला पेन चाचपडत शोधू लागली. ती आंधळी आहे की काय असा संशय सतीशला येत होता. या दुसऱ्या कॉपीवर सही करा, ती म्हणाली. सतीशने काहीच न वाचता सही केली. त्याला गरज होती. हातातलं अपॉइंटमेंट लेटर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट होती. त्यामुळे त्याने बाकी निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. लेटर घेऊन तो तिथून निघाला. ती आंधळी स्टेनो चाचपडत तिच्या खुर्चीवरून उठली आणि तिच्या मागे असलेला एक जुनाट असा टेलिफोन रिसिव्हर हातात घेत तिने 152 हा नंबर डायल केला. हॉलमधला एक धूळ खात पडलेला टेलिफोन वाजला आणि कट झाला आणि तिथल्या लोकांनी पुन्हा एकदा स्वतःच्या रजिस्टरमध्ये डोकं घालून घेतलं. तिथं पुन्हा तसाच पिन ड्रॉप सायलेन्स झाला. सतीश जरा खुशीत होता. तो ऑफिसच्या रिसेप्शनच्या इथून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या कानावर कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला आणि तो क्षणभर दचकला. पिऊन त्याच्या मागे होता. हा आवाज कसला आहे त्याने विचारलं. कसला आवाज? मला तर काहीच ऐकू येत नाहीये, पिऊन म्हणाला. अहो, कोणीतरी किंचाळतंय, मला ऐकू येतंय. नाही हो, तुमचं काम झालंय का? तुम्ही या आता उद्या 3च्या आधी पोचा, पिऊन म्हणाला. सतीश बाहेर निघाला. बिल्डिंगच्या खाली येत त्याने गेटच्या शेजारी असलेल्या वॉचमॅनकडे बघितलं. 19-20 वर्षाचं एक तरुण पोरगं होतं ते. पण मगाशी तर इथं वेगळाच माणूस. सतीशला जरा विचित्र वाटलं. अरे, इथे मगाशी ते काका होते, कुठे गेले ते? काका? कोण काका? इथं एकच वॉचमन आहे, तो म्हणजे मी, आणि मी देखील कालपासूनच कामाला लागलोय, तो म्हणाला. मग मगाशी तो म्हातारा कोण होता? मी कोणाशी बोलत होतो? सतीशचं डोकंच चक्रावून गेलं. तो तिथून सरळ घरी आला. त्याने आल्या आल्या पहिला प्रीतीला फोन केला. प्रीती म्हणजे त्याची बायको, जी त्याला सोडून माहेरी गेली होती. आधी घर चालवायला पैसा कमवून आण आणि मग मला फोन कर, असं म्हणून तिने 3 महिन्यापूर्वीच घर सोडलं होतं. हॅलो, बोल, का केलास फोन? प्रीती म्हणाली. मला नोकरी लागलीये, 27,000 स्टार्ट. आता तरी परत ये. बघू, पगार झालाय, नाही ना मग येईन. प्रीतीने फोन ठेवला. निराश झालेल्या सतीशला आता नोकरी टिकवणं गरजेचं होतं. 1 महिन्याने ती येईल जेव्हा तिला पगाराची रक्कम दिसेल. दुसऱ्या दिवशी सतीश दुपारी 1 जेवण करून निघाला. 1-1.5 तासात तो कंपनीच्या इमारतीखाली आला. आज वॉचमनची खुर्ची रिकामी दिसत होती. त्या रिकाम्या खुर्चीकडे बघत सतीश जरा भेदरला. तिकडे दुर्लक्ष करत तो 4थ्या मजल्यावर आला. सगळी इमारत एका विचित्र अशा शांत अवस्थेत दिसत होती. का कुणास ठाऊक, पण त्याला काल सुद्धा इथं खूप जबरदस्त निगेटिव्हिटी जाणवत होती. रिसेप्शन काउंटरवर एक पिशवी ठेवलेली, त्यावर 152 नंबर लिहिलेला होता. सतीश तिथं येऊन थांबला. हे घ्या, यात युनिफॉर्म आहे तुमचा आणि रात्रीच्या जेवणाची कुपन्स आहेत, पुढच्या 1 महिन्याची. बाजूला चेंजिंग रूममध्ये जाऊन युनिफॉर्म घाला आणि मग हॉलमध्ये या, तिथं तुमचं टेबल तयार आहे. 152. सतीश चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होता आणि त्या हॉलमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर सगळेजण त्याला बघत होते. त्याने युनिफॉर्म बदलला आणि तोही बाहेर आला. एक संतुष्ट होती की जेवणाची सोय झाली होती. तो खर्च वाचणार होता, हा आनंद होता. तो रिसेप्शन काउंटरपासून पिऊनच्या मागे चालत आता त्या हॉलमध्ये आला.
तो त्या हॉलमध्ये पोहोचायच्या काही क्षण आधी तो स्क्रीन बंद झाला होता आणि त्याच्यावरती एक भलं मोठं पोस्टर लटकत होतं. टेबल नंबर 152 जवळ येत पिऊनने त्याला बसायला सांगितलं. त्याच्यासमोर एक भलं मोठं काळ्या रंगाचं रजिस्टर ठेवलेलं होतं आणि बाजूला पेपरचा एक भला मोठा गठ्ठा ठेवलेला होता. त्याला अजूनही हे माहिती नव्हतं की त्याला नक्की कुठल्या कामासाठी घेतलं आहे. त्याच्या बाजूला असलेल्या 151 या एम्प्लॉईकडे बघत त्याने बोलायला सुरुवात केली. एक्सक्यूज मी, माझं काम काय आहे नक्की? 191 नंबरचा एम्प्लॉई खूपच म्हातारा माणूस होता. त्याने सतीशच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. तू तर रजिस्टरमध्येच काहीतरी लिहित होता. त्याच्या बाजूलाही एक पांढरा पेपरचा भला मोठा गठ्ठा ठेवलेला होता. आता त्याने दुसऱ्या बाजूला असलेल्या 150 नंबर एम्प्लॉईकडे बघितलं. हॅलो, एक्सक्यूज मी, माझं नाव सतीश. मला सांगता का नक्की मला काय काम करायचं आहे? त्या माणसाने देखील त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तो यंत्रवतपणे त्या रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित राहिला. इतक्यात सतीशच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून बघितलं. मागे तोच 4 फूट उंचीचा मॅनेजर उभा होता. त्यांना का विचारताय? मी सांगतो ना. या पेपरमध्ये लिहिलेली सगळी नावं तुम्हाला या रजिस्टरमध्ये लिहायची आहेत. जे जे डिटेल्स त्या पेपरवर त्या नावासमोर असतील ते डिटेल्स तुम्हाला या रजिस्टरमधल्या रिकाण्यामध्ये लिहायचे आहेत. हे घ्या, ही इतक्या नियमाची यादी. 8 नियम आहेत आणि कोणताच नियम भंग होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा इथलं मॅनेजमेंट खूप कठोर आहे. मॅनेजर असं म्हणून तिथून निघून गेला. सतीशने नियमांचा कागद हातात घेतला आणि तो त्यातले नियम वाचू लागला. एकापेक्षा एक फालतू आणि विचित्र असे नियम त्यात लिहिलेले होते. एम्प्लॉईने बाकी कुठल्याही एम्प्लॉईशी कोणत्याही प्रकारे संवाद साधायचा नाही. 2. ड्युटीच्या वेळेत काम सोडून बाकी काहीही करायला परवानगी नाही. 3. 9 तासाच्या ड्युटीत एम्प्लॉईला फक्त एकदा नैसर्गिक विधीसाठी 30 सेकंद ब्रेक देण्यात येईल. नियमभंग झाल्यास अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 4. कामाच्या वेळेत एम्प्लॉई 1 मिनिटसुद्धा कामचुकारपणा करताना दिसला तर कठोर कारवाई करण्यात येईल. दिलेलं काम त्याच दिवसात पूर्ण करणं बंधनकारक असेल अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 6. कामात कोणत्याच प्रकारची चूक झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 7. अपॉइंटमेंट लेटरवर दिलेला कालावधी पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडता येणार नाही अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 8. जेवणात जे काही असेल तेच खावं लागेल. वाया घालवल्यास अथवा तक्रार केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हे असे एकूण 8 भयानक नियम ऐकूनच सतीशला घाम फुटला. ही कंपनी आहे का कोणतं तुरुंग? पण राग कंट्रोल करत तो काम करू लागला. त्या पेपरवर सही करून तो मला दया मागे पिऊन येत म्हणाला. नाईलाजाने त्याने नियमाच्या पेपरवर सही केली आणि तो पिऊनकडे दिला. त्या गठ्ठ्यातून पेपर घेत आता तो रजिस्टरवर एंट्री करू लागला. पहिल्यांदा अतिशय काळजीपूर्वकपणे तो लिहित होता. जवळजवळ अर्ध्या तासाने त्याचा पहिला पेपर लिहून झाला होता. इथं कसं होणार हे विचार त्याच्या डोक्यात आणि मनात एक अनाहूत भीती उत्पन्न झालेली होती. तर मित्रांनो, सतीशने नियम वाचून सह्या तर केल्या आहेत. आता आपण दुसऱ्या भागात बघूया की सतीशचा ऑफिसमधला प्रवास कसा होईल.